आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचं आहे किंवा एखाद्या लग्नाला जायचं आहे आणि एकदम पटकन अशी हेअरस्टाईल आपल्याला करायची आहे. आपल्याकडे असा क्लेचरचा आंबाडा आहे, पण आता हेअरस्टाईल कशी करायची हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण दुसऱ्यांनी जर हेअरस्टाईल केली तर ती व्यवस्थित होते, पण आपण आपली जर करायची म्हटलं तर फारच हात दुखतात आणि व्यवस्थित होतही नाही. मग त्याच्यासाठी बघा असे बाजारात आंबाडे निघालेले आहेत, वेगवेगळे हेअरस्टाईल असतात. त्याच्यामध्ये बघा क्लेचरचा असं मी साईडच्या फोटोमध्ये दाखवला आहे त्याप्रमाणे क्लेचरचा हा एक आंबाडा आहे आणि तोच वेअर कसा करायचा मी आज तुम्हाला तेच शिकवणार आहे. एकदम सोपी टेक्निक आहे. त्या जर टेक्निकने तुम्ही हे आंबाडा असा एक लावला केसांना तर एकदम हेअरस्टाईल ओरिजिनल दिसणार आहे. त्याच्यासाठी बघा आपल्याला एक पोनीटेल बांधून घ्यायची आहे, असं एक रबर घ्यायचं आहे आणि एक आपण स्वतः एक पोनीटेल बांधून घ्यायची आहे. आणि पोनीटेल बांधताना लक्षात ठेवा की थोडंसं खाली बांधायची, फार वरती बांधायची नाही आहे. जर वरती जर बांधली तर ते फार विचित्र वाटतं, असं ओरिजिनल वाटत नाही. त्यामुळे असं मानेला थोडंसं वर आपण एक पोनीटेल बांधून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवलं आहे तसं तुमच्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर बघा आपल्याला हा आंबाडा घ्यायचा आहे क्लेचरचा. माझ्याकडे हा रेडीमेड आंबाडा आहे. तर लक्षात ठेवा हा लावताना आडवा नाही लावायचा आपल्याला, हा उभ्या पद्धतीने व्हिडिओत बघा जसं दाखवले तशा पद्धतीने आपल्याला तो फिट करून घ्यायचा आहे रबराच्या मदतीने. त्याच्यानंतर बघा हे दोन केसांचे आपण भाग करून घ्यायचे आहे. आता हे मी डमीवर दाखवते आहे, त्यामुळे डमीचे केस बघा फार दाट असतात आणि ह्या अशा दाट केसांना जर हेअरस्टाईल करायची म्हटली तर लवकर जमत नाही. त्याच्यामुळे बघा इथे दोन मी सेक्शन करून घेतले आहे. तुम्ही देखील तुमचे केस पातळ जरी असतील तरीही दोनच सेक्शन करायचे आहे आणि त्याला छान असं गुंडाळून आपल्याला व्यवस्थित दोन्ही साईडनी पिना लावून घ्यायचे आहेत. व्हिडिओत बघून तुमच्या लक्षात येईलच, म्हणजे जे एक्स्ट्राचे केस आहेत तेही झाकले जातील आणि आपला जो आंबाडा आहे तो व्यवस्थित फिट होणार आहे, म्हणजे निसटायची वगैरे भीती राहणार नाही. त्याच्यानंतर एका पिनाने आपल्याला ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. दुसरी साईडही आपल्याला त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आंबाडा घातला तर तुम्ही जोपर्यंत तो आंबाडा काढत नाही तोपर्यंत तो तसाच राहणार आहे. उगीच भीती वाटते की डान्स वगैरे करताना लग्नात वगैरे किंवा कार्यक्रमात जर सुटला आंबाडा तर काय करायचं. त्यांच्यासाठी हा खूप छान असा पर्याय मी तुम्हाला आज शेअर केला आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि मी जी टेक्निक सांगितली ती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा आंबाडा रेडी करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे हेअर डेकोरेशनचं किंवा साडीवर मॅच असं डेकोरेशनचं जे काय सामान असेल ते तुम्ही डेकोरेशन करू शकता. अशा पद्धतीने इथे माझ्याकडे बघा हे डेकोरेशनचं सामान आहे, तर ते घेऊन मी एका पिनाच्या मदतीने हे पॅक करून घेणार आहे, जेणेकरून ते हलणार नाही जागचं. हे बघा पिनाच्या मदतीने ते आता मी पॅक करून घेणार आहे. अशा पद्धतीने असं छान असं पॅक करून झाल्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्टही दाखवणार आहे मी. बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहेत. जे फुलं लावलेली आहेत ती व्यवस्थित आपल्याला मणी आहेत ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने म्हणजे दिसायला ते छान दिसणार आहे. तार असते त्याच्यामुळे ते व्यवस्थित पॅक बसतं. हे बघा असं खूप छान वाटतं आणि उगीचच निसटायची वगैरे अजिबातच भीती वाटत नाही, अगदी व्यवस्थित बसतं. जोपर्यंत तुम्ही हा आंबाडा काढत नाही तोपर्यंत हा असाच राहतो, अजिबात जागचा हलत नाही. अशा पद्धतीने जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला तर अजिबातच क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.